फ्रेंड्स, चला भटकायला आडराईच्या जंगलामध्ये. नमस्कार फ्रेंड्स, सखी चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज पझल नाही, आज आहे एक भन्नाट ट्रेकची गोष्ट. आम्ही निघालोय पुण्याच्या जुन्नर जवळच्या माळशेज घाटाच्या कुशीत लपलेल्या एका गूढ जंगलात, आडराईच्या जंगलात, ज्याला महाराष्ट्राचं डार्क फॉरेस्टसुद्धा म्हणतात. शिवसह्याद्री ट्रेकर्सबरोबर आमची ही ट्रेक खूपच छान झाली. म्हणजे त्यांचं जे मॅनेजमेंट आहे, व्यवस्थित सर्व काही करणं, सर्वांना घेऊन चालणं, सर्वांना व्यवस्थित गाईड करणं, सर्वांच्या सुरक्षिततेची काळजी घेणं, या सर्व गोष्टी त्यांनी व्यवस्थित पार पाडल्या. सो फ्रेंड्स, आता आम्ही उतरलो येते आणि इकडे मध्येच बस बंद पडली आहे, रस्तासुद्धा खराब आहे, त्यामुळे सगळेजण वन टू करत निघालेत. खूप थंडी आहे, धुका आहे, बट इट्स गुड. आडराई जंगल म्हणजे निसर्गाची जादू. हे जंगल आहे खिरेश्वर गावाजवळ, माळशेज घाटापासून अगदी जवळ, समुद्र सपाटीपासून 700 मीटर उंचीवर. हा ट्रेक सुमारे 7-8 किलोमीटरचा आहे. यायला जायला 5-6 तास लागतात. पावसाळ्यात इथे येणं म्हणजे स्वर्गात आल्यासारखं आहे, कारण इथेच आहे प्रसिद्ध काळू धबधबा. या घनदाट जंगलातून सूर्यप्रकाशसुद्धा नीट आत येत नाही, म्हणूनच याला डार्क फॉरेस्ट म्हणतात. पूर्वीच्या काळी हा जुना माळशेज घाटाचा व्यापारी मार्ग होता. पोहे खायला या. मॅडम ते पुस्तक दे, पुस्तक दे. हाय करा, हाय. तिकडे नका पाठवू, तिकडे पुण्यावाले, तिकडे पुणेकर आहे. आम्ही खिरेश्वर गावात उतरलो आणि समोर बघितलं तर बाप रे, काय दृश्य आहे. समोर सह्याद्रीचे हे उंचच उंच डोंगर आणि त्यावरून पडणारे हे पांढरे शुभ्र धबधबे लांबून अगदी दुधासारखे दिसत आहेत, नाही का? पण इथली खरी जादू काय माहिती आहे का? हे धबधबे सतत दिसत नाही. बघा, आता दिसले आणि आता बघा, क्षणात धुकं आलं की सगळं गायब. पुन्हा 2 मिनिटांनी वारा आला की परत सगळं स्वच्छ. असं वाटतं जणू निसर्ग लपंडाव खेळतोय आपल्याबरोबर. आणि हो, जो सोसाट्याचा वारा सुटतो ना, आहा हा, इतका जोरात असतो की एका जागी उभं राहणं सुद्धा अवघड होतं. केस, कपडे सगळं उडतं. तर आज गणेश हा गाईचं काम करणार आहे. आपण त्याला आपली शब्दामध्ये वाटाडे म्हणतो, ऐके ना? तर फ्रेंड्स, आता मी पोहोचले ट्रेकच्या सगळ्यात पवित्र ठिकाणी, भैरवनाथ मंदिरात. तुम्हाला माहिती आहे का, हे मंदिर पांडवांनी बांधले अशी आख्यायिका आहे. जसं इतर ठिकाणी सांगतात की पांडवांनी वनवासात असताना 5 शिवलिंग स्थापन केली होती, तसंच या मंदिराबद्दल सांगितलं जातं. महाभारतात जेव्हा लाक्षागृह जाळलं गेलं, तेव्हा पांडवांनी बोगद्यातून पळून जाऊन इथे आश्रय घेतला होता. इथे भैरव हा शंकराचं उग्र रूप आहे आणि तो या पूर्ण परिसराचा रक्षक मानला जातो. गावकरी सांगतात की हा दगडावरचा देव नैसर्गिकरित्या प्रगट झाला आहे. किती वर्षापासून हा देव इथे आहे याचा हिशोबच नाही.
तुम्ही पाहिलत ना कसा क्षणात जोरजोरात पाऊस पडतो आणि क्षणात सुसाट्याचा वारा सुटतो. आणि हा एवढं हिरवंगार, एवढं निसर्गाचं सुंदर दृश्य मी बऱ्याच वर्षानंतर पाहत आहे. कारण पूर्वी मी ट्रेक करायची पण मध्ये बंद झालं होतं. आता पुन्हा सुरू केलं आहे. आपण प्रत्येकाने आपली आवड जपली पाहिजे. मला ट्रेकिंगची आवड आहे. तुम्हाला कोणती आवड आहे नक्की कमेंट. आता या क्षणी मला बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही अत्यंत प्रसिद्ध आणि सुंदर निसर्ग कविता आठवत आहे. माझ्या आवाजामध्ये ती ऐका. सुंदर सुंदर हिरवेगार गालीचे, हरित तृणांच्या मखमालीचे, त्यावरती फुलले सुंदर फूल, निळ्या तांबड्या पिवळ्या वेल गालीचे, त्यामधून वाहे झुळझुळ पाणी, गात गोड गोड गाणी, कड्या कपारीतून नाचे गात आनंदे गाणी, किनारी त्या उभा औदुंबर काळ्या डोहात पाहे बिंब, गंभीर शांत समाधिस्थ जसा काही मुनी श्रेष्ठ. तर फ्रेंड्स, मॅगीचा बेत चालू आहे. 2 मिनिटाची मॅगीला 20 मिनिटं झाली आहेत. कशी होईल आता ही मॅगी? या मंडळी भेळ खायला. एक नंबर. हे बघा किती दाट झाडी आहे आणि किती अंधार आहे. तर फ्रेंड्स, इथे असा उतार आहे. आता भरपूर आम्ही वरून चढून आलो. आता इकडे खाली आलो आहे. असे छोटे छोटे सगळे धबधबे आहेत आणि खूप छान वाटतंय. इथे जरा चालायला खूप अवघड आहे कारण चिखल आणि गोटे सर्व काही आहे आणि सगळीकडे धुकंच धुकं आहे, अंधारच अंधार आहे. पण निसर्गाचं सौंदर्य एक नंबर. सो फ्रेंड्स, आता मी आले आहे काळू धबधब्याच्या अगदी वरच्या बाजूला, जिथून हा धबधबा सुरू होतो. इथे बघा किती गर्दी आहे, जणू जत्राच भरली आहे. पण मंडळी, इथे येऊन लोक स्वतःचा जीव धोक्यात घालतात. पाऊस पडला की क्षणात हा धबधबा रौद्ररूप धारण करतो. पाण्याचा प्रवाह इतका वाढतो की माणसाला उचलून घेऊन जाईल. निसर्गाचा आनंद नक्की घ्या, पण स्वतःची काळजी घेऊन.
सेल्फीसाठी जीव धोक्यात टाकू नका, कारण क्षणात होत्याचं नव्हतं होतं इथे सगळे लोक त्या पाण्यात उतरत होते, फोटो काढत होते. मला पण वाटत होतं उतरावं, पण नाही, मी मुद्दाम नाही उतरले. का माहिती आहे? कारण मला समोरचं आभाळ दिसत होतं, काळे ढग भरून आले होते आणि इथल्या स्थानिक लोकांनी सांगितलं होतं वर पाऊस आला की इथे क्षणात पाणी वाढतं. आणि झालं पण तसंच. बघा, क्षणात पाऊस सुरू झाला आणि बघता बघता हा छोटा वाटणारा धबधबा त्याने एकदम रौद्र रूप धारण केलं. पाण्याचा आवाज, पाण्याचा वेग सगळं इतकं भयानक झालं की अंगावर काटा आला. तिथे जे लोक पाण्याच्या मधोमध होते ते अक्षरशः अडकले. पाणी इतकं वाढलं की त्यांना ना इकडे येता येईना ना तिकडे जाता येईना. आरडाओरड सुरू झाली. माझ्या तर हातापायाला घाम फुटला होता. मग त्यांच्या गाईडने आणि तिथल्या काही स्थानिक लोकांनी दोरखंड आणले आणि एका बाजूने दोर टाकून त्या लोकांना एक एक करून बाहेर काढलं. तो क्षण मी कधीच विसरू शकत नाही. म्हणून सांगते सख्यांनो, ट्रेकला या, निसर्ग बघा, पण हिरो बनवू नका. माझ्यासारखा लांबून बघा, सुरक्षित राहा, कारण निसर्गासमोर आपण कोणीच नाही. हा धडा मी आज आयुष्यभरासाठी शिकले. आणि दिवसभराच्या ट्रेकनंतर आम्ही सगळे दमून गेलो होतो. पाय दुखत होते, भूक लागली होती, वाटलं आता बस. पण मग आमच्या शिवसह्याद्री ट्रेकर्स ग्रुपने एक भन्नाट आयडिया काढली. त्यांनी तिथेच मस्त गेम्स अरेंज केले. आम्ही इतके हसलो की दिवसभराचा सगळा थकवा कुठच्या कुठे पळून गेला. कोणीच ओळखीचं नव्हतं सकाळी, आणि संध्याकाळपर्यंत सगळे एका परिवारासारखे झालो. खरंच ट्रेकिंग म्हणजे फक्त डोंगर चढणे नाही, तर अशी नवीन नवीन माणसं जोडणे आहे. शिवसह्याद्री ग्रुपचे खूप खूप आभार. त्यांच्यामुळे आजचा दिवस एकदम स्पेशल झाला. खींचो, come on, जिंकायचं आपल्याला, जिंकायचं आपल्याला. वडा 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 वडा. खींचो, 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 come on.